नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरणी श्राद्ध म्हणजे काय आणि भरणी श्राद्ध केव्हा करावे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. भरणी श्राद्धाविषयी धर्मग्रंथात सुस्पष्ट सूचना देऊन ठेवलेली असतानाही पुरोहित वर्गाकडून आपल्या यजमानांना चुकीचे मार्गदर्शन होत असते. वास्तविक भरणी श्राद्ध हे पितरांना उद्देशून करावयाचे असल्यामुळे पहिल्या वर्षी त्यांचा असंभव असतो. कारण प्रथम वर्षी अब्दपूर्ती वर्ष श्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्तीस प्रेतत्व असते, पितृत्व नसते. पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धांचा अधिकार नसतो. असे असतानाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षीच भरणी श्राद्ध केले जाते. यात शास्त्रज्ञ उल्लंघन होते. प्रथम वर्षानंतर मात्र भरणी श्राद्ध अवश्य करावे. वास्तविक ते दरवर्षी करावे अशी शास्त्राज्ञा आहे. पण दुराग्रहाने ते एकदाच करणाऱ्यांनी निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये. ज्यांना जिवंतपणी तीर्थयात्रा घडलेल्या नसतात अशा व्यक्ती निधन पावल्यास त्यांना मातृगया, पितृगया, पुष्कर तीर्थ, ब्रह्मकपाल इत्यादी तीर्थावरील श्राद्धांचे फळ मिळावे म्हणून भरणी श्राद्ध केले जाते. तसेच ज्यांना आपल्या पितरांना उद्देशून गयादी तीर्थावर श्राद्ध करण्याची तीव्र इच्छा असते, पण आर्थिक ऐपत वा फुरसत यांच्या अभावी ती श्राद्धे करता येणे शक्य नसते, अशा वेळी मृत व्यक्तीस उद्देशून भरणी श्राद्ध करावे. दरवर्षी भरणी श्राद्ध केले तर केव्हाही चांगले. निदान ते एकदा तरी करावे. प्रथम वर्षी न करता वर्ष श्राद्धानंतर करावे. दुसऱ्या वर्षी अवश्य करावे. भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मगादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसऱ्या वर्षीपासून करावीत. नित्य तर्पणात देखील मृत व्यक्तींच्या पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्यांच्या नावांचा उच्चार करावा. पहिल्याच वर्षी करू नये.